पाटील वेलकम करते तुमचं आपल्या आजच्या अबॅकस क्लास मध्ये। रोजप्रमाणे मी आजही तुमच्यासाठी काही एक्झाम्पल घेऊन आलेली आहे। आज आपण मल्टिप्लिकेशन शिकणार आहे। ओके, मी मागच्या लेक्चर मध्ये तुम्हाला 1 डिजिट ने 2 डिजिटला कसं मल्टिप्लाय करायचं हे शिकवलेलं आहे। तो लेक्चर आपला झालेला आहे। ओके, आणि कालच्या लेक्चर मध्ये आपण डिव्हिजन शिकलेलो आहोत। खूप इझी ट्रिक्स ने मी तुम्हाला डिव्हिजन शिकवलेलं आहे। ती जर ट्रिक्स तुम्ही यूज केली तर तुम्ही खूप इझिली डिव्हिजनचे एक्झाम्पल सॉल्व करू शकता। ओके, मग तुम्ही जर तो व्हिडिओ नसेल बघितलेला तर नक्की व्हिडिओ बघा। ओके, आज आपण 1 डिजिट ने 3 डिजिटला कसं मल्टिप्लाय करायचं हे बघणार आहोत। काही एक्झाम्पल मी आपल्या बोर्डवर राईट केलेली आहे। हीच एक्झाम्पल मी तुम्हाला आपल्या अबॅकस शीटवर सॉल्व करून दाखवणार आहे। ओके, मग बघूया आपलं फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू। फर्स्ट एक्झाम्पल काय आहे आपलं 8 345 हे आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे। ओके, मग एक्झाम्पल आपण आपल्या अबॅकस शीटवर सॉल्व करून बघूया। फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 8 ने या 3 ला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे। म्हणजे 8 चा टेबल आपल्याला 3 पर्यंत बोलायचं आहे। 8 3 जा किती येतात, तर 8 3 जा 24। मग 24 आपल्याला आपल्या अबॅकस शीटवर ऍड करायचे आहे। इकडे आपल्याला 20 ऍड केले आणि हे 24 आपण ऍड केलेले आहेत। इकडे आपली फिंगर आहे, म्हणजे इकडे आपण फिंगर का ठेवायची, नेक्स्ट जो नंबर येईल तो आपल्याला ऍड करायला इझी, म्हणजे या रॉड पासून आपल्याला ऍड करत जायचं असतं। ओके, ते आपल्याला लक्षात येईल, म्हणजे आपल्याला रॉडवर फिंगर ठेवायची असते। आपण फिंगर ठेवलेली आहे। नेक्स्ट आपल्याला या 8 ने या 4 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। 8 4 जा किती येतात, तर 8 4 जा 32। मग 32 आपल्याला ऍड करायचे आहे। या रॉडवर आपल्याला 30 ऍड करायचे आहे। 3 चा फॉर्म्युला, ओके, 3 चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला यूज केलेला आहे आणि हे 32 आपण ऍड केलेले आहे। आता इकडे आपण फिंगर ठेवूया। ओके, नेक्स्ट आपल्याला 8 ने 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 8 5 जा किती येतात, तर 8 5 जा 40। मग 40 आपल्याला ऍड करायचं आहे। या रॉडवर आपल्याला 40 ऍड करायचे आहेत, पण इकडे बीट अवेलेबल नाही, मग 4 चा फॉर्म्युला, हा 4 आणि हा 0 इकडे आला, म्हणजे इकडे आपला आन्सर संपलेला आहे। बरोबर 4 रॉड मध्ये आपला आन्सर आलेला आहे। ओके, जेवढे डिजिट आपले असतात 1 2 3 4 मग तेवढ्याच डिजिटचा आपला आन्सर येतो। बरोबर 4 रॉड मध्ये आन्सर आलेला आहे। आन्सर काय आहे आपलं 2760 हे आपलं आन्सर आलेलं आहे। आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया। आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे। अबॅकस आता क्लिअर करूया। अबॅकस क्लिअर केला आपण। फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व केलेलं तुम्हाला समजलंच असेल। ओके, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया। ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 7 239 हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके, एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे। एक्झाम्पल आपण बघूया कसं सॉल्व करायचं। तर फर्स्ट आपल्याला या 7 ने या 2 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे। 7 2 जा किती येतात, तर 7 2 जा 14। मग 14 आपल्याला ऍड करायचं आहे। 14 ऍड केले, इकडे आता आपण फिंगर ठेवूया। ओके, नेक्स्ट आपल्याला या 7 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 7 3 जा किती येतात, तर 7 3 जा 21। मग 21 आपल्याला ऍड करायचे आहे। इथे 20 ऍड करायला बीट अवेलेबल नाही, मग 2 चा फॉर्म्युला 20 आणि हे 1 21 आपण ऍड केलेले आहे। इकडे आपला फिंगर आहे। नेक्स्ट आपल्याला या 7 ने या 9 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 7 9 जा किती येतात, तर 7 9 जा 63। 7 9 जा 63, मग 63 आपण ऍड करूया। इकडे 60 आणि हे 3 63 आपण ऍड केलेले आहे। आन्सर आलेला आहे आपलं बरोबर 4 रॉड मध्ये आन्सर आलेला आहे। 4 डिजिटचा आन्सर आहे। आन्सर काय आहे आपलं 1673 हे आपलं आन्सर आलेलं आहे। आन्सर आपण राईट डाऊन करूया। आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे। अबॅकस क्लिअर करूया।
नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 5 into 721 हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 5 ने या 7 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. ओके, 5 7 चा किती येतात, तर 5 7 जा 35, किती 35, मग 35 आपल्याला ऍड करायचे आहे. फिंगर ठेवला इकडे, 35 ऍड केले, इकडे फिंगर आहे. नेक्स्ट आपल्याला 5 ने या 2 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 5 2 जा किती येतात, तर 5 2 जा 10, मग 10 आपण ऍड करूया. हा 1 आणि हा 0 10, इकडे 0 आलाय, मग इकडे आपल्याला फिंगर ठेवायची आहे. ओके, इकडे आपली फिंगर आहे. नेक्स्ट आपल्याला 5 ने या 1 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 5 1 जा 5, 5 चा टेबल 1 पर्यंत म्हणजे 5 1 जा 5, 5 1 जा 5, मग 5 हा 1 डिजिट नंबर आहे. मग मल्टिप्लिकेशन मध्ये 1 डिजिट ऍड होत नाही, मग काय करायचं, आधी त्याच्या इकडे 0 लावायचा आणि इकडे आपल्याला 5 ऍड करायचं आहे. ओके, ऍड केलं, बरोबर फॉरवर्ड मध्ये आन्सर आला. आपलं आन्सर काय आहे, आपलं 3605 हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. ओके, हेही एक्झाम्पल सॉल्व झालेलं आहे आपलं. आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 4 into 953 हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, फर्स्ट आपल्याला या 4 ने या 9 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 4 9 जा किती येतात, तर 4 9 जा 36, 36 मग 36 आपण ऍड करूया. ओके, 36 आपण ऍड केले, आपली इकडे फिंगर आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला 4 ने 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 4 5 जा किती येतात, तर 4 5 जा 20, मग 20 आपल्याला ऍड करायचे आहे. हा इकडे 2 आणि हे 0 20, इकडे आपली फिंगर आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला या 4 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, 4 3 जा किती येतात, तर 4 3 जा 12, मग 12 आपल्याला ऍड करायचे आहे. हा 1 आणि हे 2. ओके, 12 आपण ऍड केलेले आहे. आन्सर आला आहे आपलं. आन्सर काय आहे आपलं 3812 हे आपलं आन्सर आलेलं आहे. आन्सर आपण राईट डाऊन करूया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. ओके, आजची सगळे एक्झाम्पल आपली सॉल्व झालेले आहेत. खूप इझी ट्रिकने मी सगळे एक्झाम्पल तुम्हाला आपल्या अबॅकस शीटवर सॉल्व करून दाखवलेली आहेत. ओके, अशीच काही नवीन नवीन एक्झाम्पल बघण्यासाठी भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला. ओके, तिथपर्यंत जर तुम्ही माझे मागचे लेक्चर नसतील अटेंड केलेले तर नक्की अटेंड करा. ओके.